तर नमस्कार मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा थेरम शिकणार आहोत. त्या थेरमचं नाव आहे थेरम ऑन 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ऑफ द ट्रायंगल. म्हणजे 30, 60 आणि 90 अंश असलेल्या त्रिकोणाचा आपण एक थेरम म्हणजेच प्रमेय बघणार आहोत. तर थेरमची स्टेटमेंट आपण स्टडी करतोय. इफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री, म्हणजे एखाद्या त्रिकोणाचे कोन हे 30, 60 आणि 90 असतील, देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री, म्हणजे काय 30 डिग्री जो अँगल आहे त्याच्या अपोजिट असलेली जी साईड असेल इज हाफ ऑफ द हायपोटेनियस, म्हणजे हायपोटेनियसच्या हाफ टाइम्स जी असेल दॅट इज द अपोजिट साईड ऑफ दिस अँगल 30 डिग्री अँड द साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. जर एखादा ट्रायंगल सी हियर आपण ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे ABC. ह्या ट्रायंगलमध्ये A दिलेला आहे 90 डिग्री, B दिलेला आहे 60 डिग्री अँड C दिलेला आहे 30 डिग्री. दीज आर द गिवन थिंग्स हियर. इफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स दिलेले आहे आपल्याला की एखाद्या ट्रायंगलचे अँगल हे कसे आहेत 30, 60 अँड 90 आहेत. 30, 60 अँड 90 दिलेलं आहे. अँड देन म्हणजे वी हॅव टू प्रूव्ह दॅट काय दिलेलं आहे द साईड अपोजिट टू 30 डिग्री. 30 डिग्री अँगल जो आहे याच्या अपोजिट असलेली साईड आहे AB. So the measurement of this side is 1.5 of the hypotenuse. Suppose तुम्हाला hypotenuse measurement माहित असेल, then you can find the value of the side opposite to angle 30 degree is half of the hypotenuse and the side opposite to 60 degree. आता 60 degree जे आहे that is the angle B. The opposite side of the angle 60 degree is nothing but the AC, and this is also √3/2 times of the hypotenuse. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण गिवन थिंग्स लिहून घेणार आहोत. आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल ABC. सो गिवन थिंग्स आर इन ट्रायंगल ABC. फर्स्ट थिंग इज गिवन की अँगल A इज 90 डिग्री. So angle A is equal to 90 degree. Then angle B is 60 degree. So angle B is equal to 60 degree and angle C is equal to 30 degree. These are the given things. म्हणजे ह्या थेरमसाठी आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लिहिल्या आहेत की जो ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे की ज्याच्यामध्ये जे 3 अँगल्स आहेत त्यांचं मेजरमेंट आहे. A अँगल आहे 90 डिग्री, B अँगल आहे 60 डिग्री आणि C अँगल आहे 30 डिग्रीचा. नेक्स्ट वन इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तर द साईड अपोजिट टू 30 डिग्री. 30 डिग्री अँगल आहे C. ओके, तर अँगल C जो आहे त्याची अपोजिट साईड आहे AB. द मेजरमेंट ऑफ AB इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे BC. तर आपल्याला दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत. पहिली गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे की ABचं जे मेजरमेंट आहे दॅट इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द हायपोटेनियस, म्हणजेच हायपोटेनियस आहे BC. सो AB इज इक्वल टू 1.5 ऑफ द BC. अँड सेकंड थिंग वी हॅव टू प्रूव्ह की द साईड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्री अँगल आहे B, त्याची अपोजिट साईड आहे AC. तर ACचं जे मेजरमेंट आहे दॅट इज इक्वल्स टू √3/2 ऑफ द हायपोटेनियस अँड हायपोटेनियस इज ऑल्सो BC. ह्या दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. AB इज इक्वल टू 1/2 BC अँड AC इज इक्वल टू √3/2 इंटू BC. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे की आपल्याकडे ABC हा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. तर ह्या ABC ट्रायंगलमध्ये आपण ह्या A ह्या पॉईंटपासनं D एक पॉईंट प्लॉट करणार आहोत जे मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेलं आहे. दिस इज नथिंग बट युअर कन्स्ट्रक्शन. हे कन्स्ट्रक्शन आहे आपलं. या ठिकाणी आपण तर या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण A ह्या पॉईंटपासून AB एवढा डिस्टन्स जे आहे त्याच डिस्टन्सने D हा पॉईंट प्लॉट केला आहे. ओके, तर
ए बी ही जी आपली रे आहे, ह्या रेपासून डी हा पॉईंट असा प्लॉट करा की जेवढं डिस्टन्स ए बीचं आहे तेवढंच डिस्टन्स ए डीचं असणार आहे. हा पॉईंट प्लॉट केल्यानंतर सी आणि डी आपण जोडलेला आहे. सो हे कन्स्ट्रक्शन आपण लिहून घेतोय की आपण एक पॉईंट प्लॉट केला आहे. सो प्लॉट द पॉईंट डी ऑन कोणावरती आपण ड्रॉ केला आहे तर ऑन द रे बी ए. कसा केला आहे प्लॉट? सच दॅट की मेजरमेंट ऑफ ए बी हे कसं असलं पाहिजे? मेजरमेंट ऑफ ए डी, म्हणजेच ए बी इज इक्वल टू ए डी. आपण डी हा पॉईंट अशा पद्धतीने प्लॉट केलेला आहे की जेवढं डिस्टन्स ए बीचं आहे तेवढंच डिस्टन्स ए पासून डीचं असलं पाहिजे. दिस इज द वन थिंग. आणि डी पॉईंट प्लॉट केल्यानंतर सी आणि डी आपण जोडणार आहोत. तर जॉईन केलेले आहेत पॉईंट, जॉईन द पॉईंट सी अँड डी. दिस इज नथिंग बट अवर कन्स्ट्रक्शन. आता गिवन थिंग्स आपल्याला कळलेल्या आहेत. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हेही आपल्याला माहीत आहे. मग त्यासाठी आपण जे कन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे यांचा यूज करून आपण ह्या गोष्टी प्रूव्ह करणार आहोत. तर आपण जातो आहे त्याच्या प्रोसिजर प्रूफकडे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जे दिलेलं आहे ट्रायंगल ए बी सीमध्ये हे जे 3 मापं आहेत की ए बी आणि सी यांची मापं आपल्याला दिलेली आहेत. तर आपण आता टोटल ट्रायंगल पहिले बघूया की ट्रायंगल सी डी बी ए बनलेला आहे. आपण डी हा पॉईंट प्लॉट केल्यामुळे आपला एक मोठा ट्रायंगल बनतोय सी डी बी. ह्या ट्रायंगलमध्ये आपण जे कन्स्ट्रक्शनमध्ये म्हटलेलं आहे की ए बीचं मेजरमेंट आणि ए डीचं मेजरमेंट हे सारखं आहे. सो लिहून घेत आहोत. इन ट्रायंगल सी डी बी म्हणा किंवा सी बी डी म्हणा, वन अँड द सेम थिंग. तर आपण म्हणतोय सी बी डी. इन ट्रायंगल सी बी डी ह्या ट्रायंगलमध्ये ए बी इज इक्वल टू ए डी आहे. ए बी इज इक्वल टू ए डी आहे. याचं रिझन आहे बाय कन्स्ट्रक्शन. मग आपण ते लिहून घेतोय कन्स्ट्रक्शन. ज्यावेळेस आपण प्रूफ लिहिणार आहोत कुठल्याही थेरमचं तर जी स्टेप आपण लिहिणार आहोत त्या प्रत्येक स्टेपला आपल्याला रिझन देणं गरजेचं आहे. ते रिझन आपण म्हणजे ही स्टेप जेव्हा आपण लिहिणार आहोत ती स्टेप कुठल्या बेसवर आपण मांडलेली आहे त्याचं रिझन आपण डॉट करून पुढे लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला ए बी इज इक्वल टू ए डी हे बाय कन्स्ट्रक्शनने मिळालं आहे म्हणून आपण त्याला रिझन दिलं आहे बाय कन्स्ट्रक्शन. म्हणजेच काय? ए इज द मिडल पॉईंट ऑफ बी डी. ओके, ए बी इज इक्वल टू ए डी म्हणजे काय? ए इज द मिडल पॉईंट ऑफ कोण? डी बी म्हणा किंवा बी डी म्हणा, ऑफ साईड बी डी. मग हा मिडल पॉईंट मिळालेला आहे तर याला आपण ह्या स्टेटमेंटला आपण 1 असं म्हणणार आहोत. आत्ता आपल्याला एक माहिती आहे दिलेलं आहे बघा, अँगल ए इज इक्वल टू 90, बी इज इक्वल टू 60, अँगल सी इज इक्वल टू 30. म्हणजेच आपला ए हा जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट आहे 90 डिग्री. म्हणजे अँगल सी ए बी जो आहे सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे गिवन थिंग्समध्ये, म्हणून आपण रिझन दिलं आहे त्याला द गिव्हन थिंग. त्यानंतर जर हा ए 90 डिग्रीचा असेल तर आपण असं म्हणू शकतोय की सी ए इज परपेंडिक्युलर टू डी बी. ओके, सो देअरफॉर segment CA is perpendicular to segment DB. याला आपण स्टेटमेंट नंबर 2 असं म्हणणार आहोत. त्यानंतर AC जी आहे दिस इज नथिंग बट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अँगल C. आत्ताच आपण म्हटलं आहे की CAB 90 डिग्रीचा आहे. त्यानंतर ए इज द मिडल पॉईंट आहे. हा मिडल पॉईंट आहे म्हणजे हे 2 सारखे भाग होत आहेत. दॅट इज नथिंग बट द अँगल जो आहे सी त्याचेसुद्धा तो 2 सेम भागमध्ये डिवाइड करतोय. म्हणजेच काय? युअर सी ए इज नथिंग बट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट बी डी. देअरफॉर segment CA is perpendicular bisector of BD. याला आपण रिझन असं देणार आहोत. एक तर पहिला आपण म्हटलेला आहे ए इज द मिडल पॉईंट.
हा मिडल पॉईंट आहे आणि दुसरं असं म्हटलं आहे की हा परपेंडिक्युलर आहे. मिडल पॉईंट पण आहे, परपेंडिक्युलर पण आहे, म्हणजेच काय CA इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BD. मग ही जी स्टेटमेंट आहे याला रिझन असं आहे की 1 आणि 2 ह्या दोन स्टेटमेंटचा आधार घेऊन आपण हे बनवलेलं आहे. सो याला आपण रिझन देणार आहोत फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1 अँड 2 ह्या दोघांचा आपण आधार घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण विचार करणार आहोत पॉईंट Cचा. This point C is from the same distance from the point B and D. याला रिझन असं आहे की हे दोघं पण सेम आहेत, म्हणजेच आपण ज्या वेळेस पॉईंट C प्लॉट केला आहे तर आपण म्हटलं आहे की CA इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BD. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजेच काय की C जो अँगल आहे त्याचे दोन सेम भागमध्ये डिवाइड होतं आहे. दॅट मीन्स यू कॅन से दॅट की BC अँड CD आर सेम. ओके, मग आपण म्हणूया की पॉईंट C is at same distance from point B and point D. From point B and point D. मग हा C B पासून पण आणि D पासून पण सेम डिस्टन्सवर आहे. दिस इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम B and D मीन्स फॉर द डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ CD. Therefore, BC is equal to CD. BC is equal to CD. आणि याला आपण रिझन देणार आहोत बाय थेरम. त्यानंतर आपण ह्या होल ट्रायंगलचा विचार करणार आहोत. इन ट्रायंगल CBD. इन ट्रायंगल CBD ह्या ट्रायंगलमध्ये आत्ता आपण दाखवलेलं आहे की BC अँड CD ह्या दोन साईड इक्वल आहेत. मग ह्या दोन साईड जर का इक्वल असतील तर त्यांचे जे कोण आहेत अँगल्स आहेत दे आर ऑल्सो इक्वल. म्हणजेच अँगल CDB इज नथिंग बट इक्वल टू CBD. अँगल CBD. ओके, आता याला असं रिझन आपण देऊ शकतो की ह्या ज्या दोन साईड आहेत त्या सारख्या आहेत, म्हणजेच द अँगल्स अपोजिट टू सेम किंवा इक्वी साइड्स. हे दोन अँगल सारखे आहेत असं आपण इथे म्हटलंय की अँगल CDB इज इक्वल टू CBD. बट अँगल B इज गिव्हन दॅट इज इक्वल्स टू 60 डिग्री. लिहून घेणार आहोत. बट अँगल CBD इज इक्वल टू 60 डिग्री. हा जर 60 डिग्री असेल तर हा पण 60 डिग्री असला पाहिजे. अँड देअरफॉर अँगल CDB इज ऑल्सो 60 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला CDB हा 60 डिग्री मिळालेला आहे, नंतर CBD हा पण 60 डिग्री मिळाला आहे. बघा, आपण ट्रायंगल CDBचा विचार करत आहोत. ह्या ट्रायंगलमध्ये अँगल D आपल्याला मिळालेला आहे 60 डिग्री, अँगल B दिलेला आहे 60 डिग्री आणि आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलची तीनही अँगल्सची जर का आपण बेरीज केली दॅट इज 180. म्हणजे हा 60 डिग्री आहे, हा 60 डिग्री आहे, मग उरलेला अँगल C किती असला पाहिजे? इट इज ऑल्सो 60 डिग्री. देअरफॉर अँगल C शुड बी 60 डिग्री. याचं रिझन आहे की द रिमेनिंग मेजरमेंट ऑफ द ट्रायंगल, रिमेनिंग मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचे दोन अँगल 60-60 आहेत आणि उरलेला अँगल पण 60 असेल बाय द रिझन की तीनही कोणांची बेरीज 180 आहे. तीनही अँगलची बेरीज 180 असल्यावरती उरलेले दिलेले दोन जर 60-60 असतील तर उरलेला पण 60 डिग्री आहे. म्हणजेच आपल्याला ह्या CDB मध्ये प्रत्येक अँगल, ईच अँड एव्हरी अँगल इज ऑफ सेम मेजरमेंट. म्हणजेच काय, तुमचा ट्रायंगल CDB कसा असला पाहिजे? इज आयसोस्केल ट्रायंगल. Isoscale triangle. We know the property of isoscale triangle. कि in isoscale triangle, all the angles, that means all the three angles and all the three sides of the triangles are equal. आयसोस्केल ट्रायंगलमधले तीनही अँगल्स आणि तीनही साईड्स ह्या इक्वल असतील आणि म्हणून जर तीनही अँगल सेम आहेत तर तो आयसोस्केल आहे आणि जर तो आयसोस्केल असेल तर तीनही साईड्स ऑल्सो
शुड बी इक्वल. म्हणजेच काय, सी डी बीमध्ये तीनही साईड ज्या आहेत त्याच्या, दॅट इज सी डी इज इक्वल टू डी बी इज इक्वल टू बी सी. तीनही साईड्स आपल्याला इक्वल दाखवता येणार आहेत आणि याला आपण स्टेटमेंट नंबर 3 म्हणणार आहोत. पण आत्ता आपल्याला माहिती आहे की ए बी इज इक्वल टू ए डी आहे. म्हणजेच काय की ए बीचं जे मेजरमेंट आहे, आपण असं म्हणूयात ए बी इज इक्वल टू ए डी आहे. आपण हे ऑलरेडी स्टेटमेंट नंबर 1मध्ये दाखवलेलं आहे. मग आत्ता हा जो ए डी आहे दॅट इज नथिंग बट द हाफ ऑफ द डी बी, दॅट इज इक्वल्स टू 1.5 ऑफ द डी बी. आत्ता आपण म्हटलं आहे की डी बी म्हणजेच बी सी आणि म्हणजेच सी डी. मग आपण डी बीची व्हॅल्यू या ठिकाणी बी सी टाकू शकतो आहे, म्हणजे 1/2 बी सी. याला आपण रिझन देऊया फ्रॉम 3 and therefore we get AB is equal to 1/2 and BC. आणि also आपण याला स्टेटमेंट नंबर 4 देणार आहोत. अँड दिस इज द थिंग की वी हॅव टू प्रूफ इन द फर्स्ट ऑफ द आपलं थेरमची फर्स्ट स्टेटमेंट जी आहे प्रूफ करायची की ए बी शुड बी हाफ ऑफ द बी सी. आणि आपण इथे पहिली स्टेटमेंट प्रूफ केलेली आहे. ए बी मीन्स वॉट, द साईड. व्हॉट इज द ए बी? ए बी इज द साईड अपोजिट टू द अँगल 30 डिग्री अँड इट इज नथिंग बट द हाफ ऑफ द हायपोटेनियस. हे आपण प्रूफ केलेलं आहे. तर आता आपण सेकंड स्टेटमेंटकडे जाणार आहोत. सेकंड स्टेटमेंट आपल्याला प्रूफ करायची आहे. ए सी इज इक्वल टू √3/2 इंटू बी सी. मग यासाठी आपण ट्रँगल ए बी सीचा विचार करणार आहोत. इन ट्रँगल ए बी सी या ठिकाणी ए अँगल जो दिलेला आहे 90 डिग्री. मग एखादा अँगल 90 डिग्री आहे म्हणजेच काय, हा ट्रँगल टोटली राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू शकत आहोत. सो पायथागोरसच्या थेरमनुसार द हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 साईड्स. मग रिमेनिंग 2 साईड्स आहेत आपल्या ए बी अँड ए सी. मग डायरेक्टली यू कॅन राईट ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. आपण स्टेटमेंट नंबर 4मध्ये प्रूव्ह केलेलं आहे ए बी इज इक्वल टू 1/2 बी सी. म्हणजे आपण ए बीची व्हॅल्यू जी आहे ती 1/2 बी सीने रिप्लेस करू शकतोय. अँड देअरफॉर ए बी इज रिप्लेस बाय 1/2 अँड बी सी. ए बीचा स्क्वेअर आहे म्हणजे टोटल ह्या स्टेटमेंटचा स्क्वेअर असला पाहिजे प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. याला आपण रिझन देऊया फ्रॉम 4. स्टेटमेंट नंबर 4 वरून आपण लिहिलेलं आहे ए बीची व्हॅल्यू जी आहे ती आहे 1/2 बी सी. आता बघा 1/2 बी सी स्क्वेअर म्हणजे 1/2चा पण स्क्वेअर आहे आणि बी सीचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय, 1/2चा जर का स्क्वेअर केला तर 1चा स्क्वेअर आहे 1, 2चा स्क्वेअर आला 4 अँड बी सी स्क्वेअर ॲज इट इज प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. आता आपण बी सी आणि बी सी ही जी साईड आहे ती सेम असलेल्या जवळ करणार आहोत टर्म. देअरफॉर ए सी स्क्वेअर आपण तसंच लिहिणार आहोत आणि इज इक्वल टू ही टर्म पहिले लिहून घेतो आहोत बी सी स्क्वेअर 1/4 बी सी स्क्वेअर. ही टर्म ह्या साईडला पॉझिटिव्ह म्हणून काम करत आहे, त्या साईडला गेल्यावरती ती निगेटिव्ह होऊन जाईल. सो -1/4 ऑफ द बी सी स्क्वेअर. Therefore, AC square is equal to BC square minus 1/4 of the BC square. That is equals to 3/4 BC square. आता आपण दोघंही बाजूंचं जर का स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल, AC is equal to, आता बघा AC स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळेल AC इज इक्वल टू 3/4. याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर 3चं स्क्वेअर रूट असेल √3 अपॉन 4चं स्क्वेअर रूट असणार आहे 2 आणि बी सीचं स्क्वेअर रूट असणार आहे बी सी. आपण चेक करूया स्टेटमेंट नंबर 2 जे आपल्याला प्रूफ करायचं होतं तेच आपल्याला मिळालेलं आहे. ए सी इज इक्वल टू √2 ऑफ द बी सी अँड दिस इज नथिंग बट द सेकंड स्टेटमेंट विच वी हॅव टू प्रूव्ह. काय आहे ए सी, तर ए सी इज द साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 60 डिग्री आणि आपल्याला सांगितलं होतं की साईड अपोजिट टू 60 डिग्री जी आहे √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस आणि हायपोटेनियस आहे बी सी. आणि अशा पद्धतीने आपण या दोन्ही स्टेटमेंट प्रूव्ह केलेले आहे. द साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 ऑफ द हायपोटेनियस अँड द साईड अपोजिट टू द अँगल ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस.
आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री याचा थेरम बघितला. आता आपण बघणार आहोत कन्व्हर्स ऑफ द थेरम 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. म्हणजे काय, 30 60 90 हे अँगल्सचा कन्व्हर्स, त्या थेरमचा आपण कन्व्हर्स बघत आहोत. तो कन्व्हर्स म्हणजे काय की ज्या गोष्टी आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्रीमध्ये प्रूव्ह केलेल्या आहेत त्या आपण इथे गिव्हन थिंग्समध्ये घेणार आहोत. आणि जे गिव्हन आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्रीमध्ये दिलेलं होतं ते आपण इथे प्रूव्ह करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थेरम पहिले समजून घेणार आहोत. द कन्व्हर्स ऑफ द थेरम 30 60 अँड 90 डिग्री. द थेरम इज इन अ राईट अँगल ट्रँगल. म्हणजे काय, एक ट्रँगल आहे आणि तो राईट अँगल आहे. म्हणजेच काय, इफ द लेंथ ऑफ वन साइड इज रूट ऑफ 3 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. एखादा राईट अँगल ट्रँगल आहे त्यामध्ये एका साईडची जी मेजरमेंट आहे ती त्या हायपोटेनियसच्या, त्याच ट्रँगलच्या हायपोटेनियसच्या रूट ऑफ 3/2 टाइम्स असेल तर मेजर ऑफ द अँगल अपोजिट टू दॅट साईड इज 60 डिग्री. ज्या साईडचं मेजरमेंट रूट ऑफ 3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस असेल तर त्या साईडच्या अपोजिटचा जो अँगल असेल तो 60 डिग्रीचा असला पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल ABC. मग गिवन थिंग काय आहे की इन ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रँगल आहे. म्हणजेच अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आहे अँड द BC इज इक्वल टू रूट ऑफ 3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस आहे AC. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ट्रँगल ABC हा राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे B हा 90 डिग्रीचा आहे. साईड BC ही रूट ऑफ 3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस आहे. मग आता BC ही जी साईड आहे ही रूट ऑफ 3/2 ऑफ द हायपोटेनियस जर का असेल तर ह्या साईडचा अपोजिट अँगल आहे A. तर अँगल Aचा माप किती असला पाहिजे, द अँगल अपोजिट टू दॅट साईड इज 60 डिग्री. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की अँगल A किती असला पाहिजे, 60 डिग्री असला पाहिजे. मग त्यासाठी आपण प्रूव्ह करणार आहोत गिवन थिंग्सचा यूज करून. तर सगळ्यात पहिले गिवन थिंग काय आहे, इन ट्रँगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ट्रँगल ABC इज अ राईट अँगल ट्रँगल. मग या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतोय. सो बाय द पायथागोरस थेरम द हायपोटेनियस स्क्वेअर दॅट इज AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. द स्क्वेअर सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. ह्या स्टेपला आपण रिझन देणार आहोत बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम हे रिझन आपण याला दिलेलं आहे. दिस इज नथिंग बट द गिव्हन थिंग. आता आपल्याला दिलेला आहे BC इज इक्वल टू रूट ऑफ 3/2 इंटू AC. मग ह्या BCची व्हॅल्यू आपण टाकणार आहोत. बघा AB स्क्वेअर ॲज इट इज ठेवणार आहोत. BCची व्हॅल्यू जी आहे रूट ऑफ 3/2 इंटू AC आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर. BCचा स्क्वेअर आहे, आपण व्हॅल्यू BCची टाकलेली आहे आणि म्हणून मग त्याचा स्क्वेअर. याचं रिझन परत गिव्हन ही आपल्याला दिलेलं आहे. गिव्हन काय दिलेलं आहे, BC इज इक्वल टू रूट ऑफ 3/2 AC. आपण याला ही गिव्हन व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे. इज इक्वल टू अगेन AB स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. 3 रूट ऑफ 3चा स्क्वेअर असेल 3, 2चा स्क्वेअर असेल 4 आणि ACचा स्क्वेअर असेल AC स्क्वेअर. आता आपण AC स्क्वेअर ह्या टर्म ज्या आहेत त्या कलेक्ट करणार आहोत. ह्या स्टेपची लेफ्ट हँड साईड आहे AC स्क्वेअर. ही आणि ही टर्म आपण कलेक्ट केल्यानंतर यू गेट AC स्क्वेअर. ही टर्म या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट साईडला आल्यावरती निगेटिव्ह होणार आहे. सो -3/4 AC स्क्वेअर इज इक्वल टू या साईडला फक्त काय असणार आहे AB स्क्वेअर. त्यानंतर AC स्क्वेअर -3/4 AC स्क्वेअर जर केलं तर वी गेट 1/4 ऑफ द AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. आता आपण दोघंही बाजूंचं स्क्वेअर रूट घेणार आहोत. यू गेट 1/2 AC इज इक्वल टू AB. याला रिझन देणार आहोत बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. म्हणजेच आता आपल्याला मिळालेलं आहे
काय मिळालेलं आहे, ए बी इज इक्वल टू 1/2 ऑफ द ए सी. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणणार आहोत. म्हणजे आपल्याला बी सीची व्हॅल्यू दिलेली आहे √3/AC. आता आपल्याला मिळालेलं आहे ए बी इज 1/2 ऑफ द ए सी. आता आपण ह्या स्टेटमेंटचा यूज करणार आहोत काय काढण्यासाठी, अँगल ए हा 60 डिग्री आहे हे काढण्यासाठी. ए बी इज इक्वल टू 1/2 AC आत्ता आपण काढलेलं आहे. आता ह्या स्टेटमेंटचं मिनिंग म्हणजे काय की ए बीची जी व्हॅल्यू आहे दिस इज 1/2 ऑफ द ए सी. ए सी आहे हायपोटेनियस. मग आता आपण 30 डिग्री 60 अँड 90 डिग्रीचा जो थेरम बघितला त्या नियमानुसार, त्या थेरमच्या नुसार आपण सांगू शकतोय की ए बी जर का हायपोटेनियसच्या 1.5 असेल तर अपोजिट अँगल ऑफ दी साईड इज नथिंग बट द 30 डिग्री. म्हणजेच काय, आता ए बी जी साईड आहे तिचा अपोजिट अँगल आहे सी. म्हणजे अँगल सी किती असला पाहिजे, 30 डिग्री असला पाहिजे. परत एकदा सांगते की ए बी इज इक्वल टू 1/2 AC. ही जी स्टेटमेंट आहे दिस मीन्स दॅट की ए बी हा 30 डिग्री जो अँगल आहे तिची अपोजिट साईड असले पाहिजे. हे आपल्याला कोणता थेरम सांगतोय तर 30 डिग्री 60 अँड 90 डिग्रीचा थेरम सांगतो आहे. सो बाय द थेरम ऑफ 30, 60 अँड 90 डिग्री की जर ए बी 1/2 ऑफ द ए सी असेल, ए सी मीन्स द हायपोटेनियस, तर अँगल सी हा 30 असला पाहिजे. आता आपण ट्रायंगल ए बी सीचा परत विचार करतोय. आपल्याला दिलेला आहे अँगल बी 90 डिग्री, हां हे दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मिळालेला आहे अँगल सी इज इक्वल टू 30 डिग्री. याला स्टेटमेंट नंबर 2 म्हटलं आहे. इथं लिहूया फ्रॉम 2. तर आत्ता ट्रायंगल ए बी सीमध्ये बी आहे 90 डिग्री, सी आहे 30 डिग्री. मग परत ट्रायंगलचा आपण नियम आठवूया की तीनही अँगल्स जे आहेत त्यांची ॲडिशन 180 असली पाहिजे. म्हणजेच काय, हा 90 आहे, हा 30 आहे, म्हणजे उरलेला किती असला पाहिजे, that is 60 degree, and therefore angle A should be 60 degree, and this is the thing which have to prove. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. मग A हा 60 डिग्री आहे हे आपण कशावरून प्रूफ केलंय, the length of the side is √3 times of the hypotenuse. हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स कोण आहे, BC आहे. म्हणून मग त्याच्या अपोजिट असलेला अँगल जो आहे तो 60 डिग्री असला पाहिजे. आणि इथे आपण प्रूफ केलेला आहे कन्वर्स ऑफ द थेरम 30, 60 अँड 90 डिग्री. आता आपण एक्सरसाइज नंबर 1.6 मधलं सेकंड एक्झाम्पल बघत आहोत. इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल दिलेला आहे पी क्यू आर. यामध्ये अँगल पी दिलेला आहे 30 डिग्री, अँगल पी दिलेला आहे 30 डिग्री, अँगल क्यू दिलेला आहे 60 डिग्री अँड अँगल आर दिलेला आहे 90 डिग्री. तर आपल्याला पी क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 10. तर पी आर आणि क्यू आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. नाव पी आर काय आहे, दिस इज द साईड अपोजिट टू द अँगल 60 डिग्री. पी क्यू काय आहे, दिस इज द आर क्यू काय आहे, दिस इज द साईड अपोजिट टू द अँगल 30 डिग्री. अँड पी क्यू इज 10. पी क्यू इज नथिंग बट द हायपोटेनियस. सो इन ट्रायंगल पी क्यू आर आपण सोल्युशन लिहित आहोत. इन ट्रायंगल पी क्यू आर, द पी क्यू आर इज द राईट अँगल ट्रायंगल अँड देअरफोर बाय द थेरम ऑफ the theorem of 30 degree, 60 degree and 90 degree, we can directly say that PR is equal to, PR ही जी साइड आहे this is the opposite side to the angle Q means 60 degree. अँड आपण थेरममध्ये बघितलेलं आहे द साईड अपोजिट टू द अँगल 60 डिग्री इज √3/2 ऑफ द हायपोटेनियस. देअरफॉर पी आर इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस पी क्यू, and that is equals to √3/2 into 10 and you get 5√3 centimeter. This is the value of PR. इन द सेम वे आपल्याला क्यू आरची व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करायची आहे. देअरफोर क्यू आर इज इक्वल टू, आता क्यू आर ही जी साईड आहे धिस साईड इज अपोजिट टू द अँगल
पी दॅट इज 30 डिग्री. परत 30, 60, 90 डिग्रीच्या थेरमनुसार जर का साईड अपोजिट टू द अँगल 30 डिग्री असेल तर दॅट मेजरमेंट ऑफ द साईड इज 1.5 ऑफ द हायपोटेनियस. म्हणजेच इथे असेल पी क्यू अँड पी क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 10 अँड देअरफॉर यू गेट 5 सेंटीमीटर. अँड आपल्याला या दोघी व्हॅल्यू मिळालेल्या आहेत पी आर अँड क्यू आर. पी आर इज 5√3 सेंटीमीटर अँड क्यू आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता आपण एक्सरसाइज 1.6 मधलं एक्झाम्पल नंबर 3 बघत आहोत. आपण एक्झाम्पल डायग्राम बघत आहोत. याच्यामध्ये ही जी फिगर दिलेली आहे, एक अँगल दिलेला आहे पी क्यू आर. यामध्ये क्यू हा जो अँगल आहे दॅट इज टोटल अँगल ऑफ 60 डिग्री. त्यानंतर रे क्यू टी आहे, दिस बायसेक्स दिस अँगल पी क्यू आर. म्हणजे पी क्यू आर जो अँगल आहे याला क्यू टी हा जो रे आहे इट बायसेक्ट द अँगल क्यू. देन सेगमेंट बी ए, ही जी बी ए आहे दिस इज परपेंडिक्युलर टू द रे क्यू पी. बी सी इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द रे क्यू आर and the value of BC is given that is equals to 8. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर फाइंड द पेरिमीटर ऑफ ABCQ. हा जो टोटल क्वाड्रिलेटरल आहे त्याची आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायची आहे. तर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण पहिले लिहून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला दिलेला आहे की अँगल PQR जो आहे त्याचा QT हा एक बायसेक्टर आहे. मग ह्या बायसेक्टरवरती बी हा एक असा पॉईंट आहे की तो PQRच्या QT ह्या बायसेक्टरवरती प्लेस केलेला आहे. मग आपण लिहून घेणार आहोत पॉईंट बी इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल PQR. देन आता आपण बघितलं आहे की बी ए इज परपेंडिक्युलर टू क्यू पी. मग लिहून घेणार आहोत सेगमेंट बी ए इज परपेंडिक्युलर टू द रे क्यू पी. ऑल्सो द सेगमेंट बी सी ऑल्सो परपेंडिक्युलर टू द रे क्यू आर. दीज आर द गिव्हन थिंग्स. मग आता दोघंही परपेंडिक्युलर आहेत मीन्स डायरेक्टली वी कॅन से ए बी इज इक्वल टू बी सी अँड बी सीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8. याला आपण 1 असं कन्सिडर करणार आहोत. इथे बी सीची व्हॅल्यू 8 आपल्याला दिलेली आहे. रिझन आपण देऊ शकतोय गिव्हन. त्यानंतर पी क्यू आर हा जो आहे क्यू दॅट इज ऑफ 60 डिग्री. ओके, लिहून घेणार आहोत अँगल PQR इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे. पण रे क्यू टी त्याला बायसेक्ट करत आहे. रे क्यू टी बायसेक्ट इट, त्याला बायसेक्ट करत आहे किंवा बायसेक्ट कोणाला करत आहे अँगल PQRला करत आहे. मग जर तो बायसेक्ट करत असेल तर अँगल AQB जो आहे अँगल AQB दिस अँगल शुड बी इक्विव्हॅलंट टू BQC. अँगल BQC आपण वन्स अगेन हे रिवाइज करतोय की PQR हा जो तुमचा अँगल आहे हा दिलेला आहे 60 डिग्रीचा. त्यामध्ये AQB आणि BQC हे दोन अँगल्स आपल्याला मिळत आहेत. तर QT हा त्याला बायसेक्ट करत आहे. म्हणजेच काय, हे जे दोन अँगल्स मिळत आहेत दे शुड बी इक्वल. मग AQB आणि BQC जर इक्वल झाले तर आपण असं म्हणू शकत आहोत की अँगल AQB इज इक्वल टू अँगल BQC इज 1/2 ऑफ द अँगल PQR. अँड PQR माहिती आपल्याला दिलेला आहे 60 डिग्री. म्हणजेच काय, अँगल AQB आणि अँगल BQC किती झाले आहेत 30 डिग्रीचे झालेले आहेत. मग आत्ता हा अँगल जो आहे 30 डिग्रीचा हा पण आहे 30 डिग्रीचा. ओके, मग या ठिकाणी आपण 30, 60, 90 डिग्रीचा थेरम यूज करून आता हा अँगल 30 डिग्री झालेला आहे. याची अपोजिट साईड आहे 8. दिस साईड इज हाफ ऑफ द हायपोटेनियस आपल्याला माहीत आहे. म्हणजे देअरफॉर वी कॅन से BC इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनियस दॅट इज हायपोटेनियस इज BQ. याला आपण रिझन देऊ शकत आहोत
इन ट्रायंगल BQC, इन ट्रायंगल BQC यूज केला आहे आपण थेरम 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्रीचा थेरम आपण यूज केलेला आहे. BC जी आहे ती मिळालेली आहे 1/2 ऑफ द BQ. पण आता आपल्याला BC ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. ओके, सो 8 इज इक्वल टू 1/2 इंटू BQ अँड देअरफोर BQ आपल्याला मिळतो आहे 16. आपल्याला ABCQ हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याची पेरिमीटर काढायची आहे, म्हणजेच ह्या प्रत्येक साईडची व्हॅल्यू काढायची आहे. त्यापैकी BC ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 8 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला QC ची व्हॅल्यू मिळालेली आहे, सॉरी BQ ची व्हॅल्यू मिळालेली आहे, BQ इज इक्वल टू मिळालेला आहे 16. त्यानंतर आत्ता आपण ट्रायंगल ABQ चा विचार करणार आहोत. इन ट्रायंगल ABQ यामध्ये आपण जर का AQ बघितलं, दिस साईड इज अपोजिट टू द अँगल B. आता बघा हा Q 30 आहे, या ठिकाणी पण तो 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा उरलेला किती असेल 60 डिग्री असेल. मग AQ ही जी साईड आहे AQ, दिस इज अपोजिट टू द अँगल 60 डिग्री. मग 30 60 90 डिग्रीच्या थेरमनुसार the side opposite to 60 degree is root of 3/2 of the hypotenuse. hypotenuse म्हणजे आहे BQ, तो आपल्याला मिळालेला आहे 16, म्हणजेच ती मिळाली आहे 8√3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ AQ. त्यानंतर आपल्याला बघा AQ मिळालेला आहे, BC मिळालेला आहे. नाउ वी हॅव टू फाइंड अ व्हॅल्यू ऑफ AB. वी नो दॅट AB इज इक्वल टू BC. AB is equal to BC and that is equals to 8. Then AQ is equal to QC. Also we know that AQ is equal to QC आणि AQ मिळालेला आहे 8√3. मग आपण डायरेक्टली पेरीमीटर फाइंड आउट करू शकतोय. देअरफोर पेरीमीटर ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCQ इज इक्वल टू, आपण 1 बाय 1 साईड लिहिणार आहोत, AQ प्लस CQ प्लस BC प्लस AB. द ॲडिशन ऑफ ऑल द साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCQ. आता आपण यांच्या व्हॅल्यू पुट करणार आहोत. तर AQ ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 8√3 प्लस CQ ची व्हॅल्यू आहे 8√3 प्लस BC आणि AB ची व्हॅल्यू अगेन सेम. We get 8 plus 8 16 plus 8 plus 8 16√3. यातनं 16 जर का आपण कॉमन काढला तर 1 प्लस √3 युनिट्स ही मिळालेली आहे आपल्याला पेरीमीटर ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCQ. आणि हेच आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं.